ओके. सो आता आपण टेन्सेस सुरू करणार आहोत. ठीक आहे. सो आता तुम्हाला हे माहिती, आवाज येतोय माझा? येतोय. ओके. सो आता तुम्हाला ही एक गोष्ट माहिती आहे, तर आपल्याकडे इंग्लिशमध्ये पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये 8 पार्ट्स ऑफ स्पीच येतं. त्याच्यामध्ये नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, व्हर्ब, ऍडव्हर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजेक्शन हे 8 आहेत आपल्याकडे. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचं, जेव्हा आपण टेन्सेस सुरू करतो तेव्हा त्याच्यामध्ये हा व्हर्ब जो आहे 8 पार्ट्स ऑफ स्पीच पैकी हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. लक्षात ठेवा, व्हर्ब हा जो आहे इंग्लिशचा हार्ट आहे. दी मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक इन इंग्लिश, व्हर्ब. आता व्हर्ब मध्ये मेन येतात, हेल्पिंग येतात. आपण बघितले दोन्ही वर्ब येऊ शकतात, मेन वर्ब, हेल्पिंग वर्ब. सो दोन्हीच्या दोन्ही आपल्याला इम्पॉर्टंट आहे. जास्तीत जास्त इम्पॉर्टंट मेन वर्ब आहे. आता वर्ब एवढा इम्पॉर्टंट काय आहे ते तुम्हाला सांगतो, पण त्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी. सी, मी तुम्हाला आधी शिकवलं होतं की इंग्लिशमध्ये सेंटेन्स काय असतं. सेंटेन्सचं मी तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे. कुठलंही सेंटेन्स जे असतं, थोडंसं ओव्हरव्ह्यू देतो. ठीक आहे. सो सेंटेन्स काय असतं माहिती का, वेगवेगळ्या शब्दांचं कॉम्बिनेशन असतं. फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल देतो. आय एम इटिंग मँगो. ठीक आहे. एव्हरी डे, किंवा इथपर्यंत लिहितो. आता सी, मी तुम्हाला सांगितलं होतं की भाषा बोलतो म्हणजे आपण फक्त आणि फक्त सेंटेन्स बोलतो. कुठलीही भाषा बोलतो म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे सेंटेन्स बोलतो. आता हे नीट समजून घ्या मी हे का सांगतोय. सेंटेन्स काय असतं, वेगवेगळ्या शब्दाचं कॉम्बिनेशन असतं. म्हणजे हा एक शब्द आहे, दॅट इज कॉल्ड वर्ड. हा एक शब्द आहे, हा एक शब्द आहे, हा एक शब्द आहे. याच्यामध्ये टोटल 4 वर्ड्स मी यूज केले. ठीक आहे. सो सेंटेन्स जे बनतं ना, ते पार्ट्स ऑफ स्पीचचं बनतं. पार्ट्स ऑफ स्पीचचं म्हणजे याचा अर्थ काय, की जे 8 पार्ट्स ऑफ स्पीच असतात आपल्याकडं, त्याच्यामध्ये नाउन, प्रोनाउन, ह्या यांचं सगळ्यांचं मिळून सेंटेन्स बनत असतं. म्हणजेच अर्थ सेंटेन्स मध्ये याच्यापैकी काहीतरी असतं. याच्यापैकी काहीतरी असतं म्हणजे सेंटेन्स मध्ये नाउन असेल, प्रोनाउन असेल, ऍडजेक्टिव्ह असेल, वर्ब असेल, ऍडवर्ब असेल, प्रिपोजिशन असेल, कंजंक्शन असेल किंवा इंटरजेक्शन असेल. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा, जास्तीत जास्त जे शब्द असतात कुठल्याही सेंटेन्स मध्ये इंग्लिशमध्ये, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त नाउन, प्रोनाउन, वर्ब आणि प्रिपोजिशन हे हे जास्तीत जास्त असतात. कंजंक्शन, इंटरजेक्शन हे एवढे नसतात. कंजंक्शन म्हणजे आपण दोन सेंटेन्स जोडतो अँड वगैरे, त्याला कंजंक्शन म्हणतात. बट जास्तीत जास्त नाउन, प्रोनाउन, वर्ब आणि प्रिपोजिशन, वर्ब मध्ये हेल्पिंग मेन, हे जास्तीत जास्त असतात. आता कसे असतात तुम्ही इथं बघा. हे काय, आय जो आहे हा प्रोनाउन आहे, म्हणजे प्रोनाउन आला. ठीक आहे. ऍम आहे हेल्पिंग वर्ब, वर्ब आला. ईट आहे मेन वर्ब, अगेन वर्ब आला. मँगो आहे नाउन, अगेन नाउन. म्हणजे याचा अर्थ तुम्ही बघा, प्रोनाउन, हेल्पिंग वर्ब, वर्ब, नाउन. म्हणजेच याचा अर्थ कुठल्याही सेंटेन्स मध्ये हे 8 पार्ट्स ऑफ स्पीच पैकी नाउन, प्रोनाउन आणि तसं बघायला गेलं तर वर्ब, हे तीनच गोष्टी जास्तीत जास्त येत असतात, किंवा ह्याच गोष्टी असतात. प्रिपोजिशन असलं तर असतं, प्रिपोजिशन पण असतं. पण याचा अर्थ तुम्ही नीट लक्षात, नीट लॉजिकली समजून घ्या. कुठलंही सेंटेन्स जे असतं इंग्लिशचं, त्याच्यामध्ये शक्यतो नाउन, प्रोनाउन, वर्ब आणि प्रिपोजिशन हे जास्तीत जास्त रिपीट होतात. आणि एका सेंटेन्स मध्ये हे डबल डबल पण येऊ शकतात. म्हणजे आता फरक डबल डबल म्हणजे कसं, मी तर आईच्या ऐवजी तर दत्ता लिहितो. आता तुम्ही नीट नोटीस करा, तिथं 2 नाऊन आलेत. दत्ता पण नाऊन आहे, मँगो पण नाऊन आहे. बट ऍट दी एंड काय आहे, तुम्ही बघितलं सेंटेन्स मध्ये काय आले, नाऊन आहे, वर्ब आहे ज्याला हेल्पिंग वर्ब म्हणतो आपण. इथं पण अगेन हे मेन वर्ब आहे, हे नाऊन आहे. म्हणजे तुम्ही बघा, 8 पार्ट्स ऑफ स्पीच पैकी जास्तीत जास्त रिपीट होणारे शब्द कुठले येतं, नाऊन, प्रोनाऊन, वर्ब. हे तीनच जे असतात हे जास्तीत जास्त रिपीट होतात. जर तुम्ही नीट बघितलं तर जास्तीत जास्त कुठलेही सेंटेन्स घ्या, त्याच्यामध्ये हे तीन शक्यतो रिपीट होतात बऱ्यापैकी. नाऊन, प्रोनाऊन, वर्ब, प्रिपोजिशन पण असतं. सो म्हणून मी तुम्हाला आतापर्यंत नाऊन, प्रोनाउन आणि वर्ब या 3 गोष्टी शिकवल्यात. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, हा एक पॉईंट झाला. ठीक आहे. इथपर्यंत कळलं कुठल्याही सेंटेन्स मध्ये ऑब्व्हियसली कुठल्याही सेंटेन्स जे बनतं ते पार्ट्स ऑफ स्पीचचं मिळून बनतं, हे 8 पैकी. आणि त्याच्यामध्ये इधर नाऊन असतं, प्रोनाउन असतो किंवा वर्ब जास्तीत जास्त असतं. हे 3-4 शब्द जास्तीत जास्त असतात. आणि आपण पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये हेच शिकतो. पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये आपण काय शिकतो, की प्रत्येक शब्दाची ओळख बघायची असते, की हे नाऊन आहे की प्रोनाउन आहे. ठीक आहे. आता हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा, टेन्सेस शिकताना मी तुम्हाला सांगितलं होतं, वर्ब इज दी मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक. दी मोस्ट इम्पॉर्टंट. आता दी मोस्ट इम्पॉर्टंट का आहे त्याचं तुम्हाला व्यवस्थित मी एक्सप्लेन करून सांगतो, की वर्ब एवढा का इम्पॉर्टंट आहे टेन्सेस शिकताना. मी तुम्हाला काय म्हटलं, टेन्सेस शिकताना वर्ब हा खूप इम्पॉर्टंट आहे. काय इम्पॉर्टंट आहे त्याचं तुम्हाला रिझन सांगतो. मी तुम्हाला एक सेंटेन्स लिहितो. मी मुंबईला गेलो. हे एक सेंटेन्स लिहिलं. मी मुंबईला
जात आहे, ठीक आहे, किंवा जातोय, हे एक सेंटेन्स लिहिलं. आणि मी मुंबईला जाईल. आता इथं मी 3 सेंटेन्स लिहिले, ठीक आहे. मी मुंबईला गेलो, मी मुंबईला जातोय आणि मी मुंबईला जाईल. आता याच्यामध्ये जर मी समजा विद्यार्थ्यांना हे सेंटेन्स लिहिलं आणि जर मी स्टुडंटला सांगितलं की बाबा न याच्यामधला टेन्स ओळखा कुठला आहे, म्हणजे काळ ओळखा कुठला आहे. आता मला सांगा, जेव्हा हा प्रश्न आपण विचारतो, हा मी तुम्हाला अजून एक मुद्दा सांगायचा विसरलो, की व्हर्ब इम्पॉर्टंट का असतं इंग्लिशमध्ये, कारण व्हर्ब हा एकटा असा शब्द असतो जो तुम्हाला टेन्सचं नॉलेज देतो. म्हणजे व्हर्ब हा एकटा असा शब्द असतो जो तुम्हाला सांगू शकतो की याच्यातला काळ कोणता आहे. तुम्हाला नाऊन नाही सांगू शकणार याच्यातला काळ कुठला आहे, प्रोनाऊन नाही सांगू शकणार, व्हर्ब नाही सांगू शकणार, ऍडवर्ब नाही सांगू शकणार, सॉरी ऍडवर्ब नाही सांगू शकणार, प्रिपोजिशन नाही. व्हर्ब हा एकटा शब्द असा आहे जो तुम्हाला सांगू शकेल या वाक्यातला टेन्स कुठला आहे. त्यासाठी मी खाली 3 एक्झाम्पल लिहिलेत. जर मी तुम्हाला विचारलं की बाबा याच्यातला टेन्स ओळखा, तर तुम्ही काय कराल मला सांगा. जेव्हा तुम्हाला टेन्स ओळखायला हा दिला जाईल, समजा मी तुम्हाला जेव्हा सांगेल तेव्हा तुम्ही काय कराल मला सांगा. तुम्ही मी कडे बघाल का? नाही. मी वरनं तुम्हाला टेन्स कळतो का या सेंटेन्सचा? नाही. मुंबईवरनं कळतोय का टेन्स? नाही. ला वरनं कळतोय का? नाही. तुम्ही काय करणार? ह्या शब्दाकडे बघणार. आणि हा शब्द काय? व्हर्ब आहे. आणि तुम्ही सांगणार सर हा पास्ट टेन्स आहे. मी मुंबईला गेलो, पास्ट टेन्स. म्हणजेच याचा अर्थ काय आहे की इंग्लिशमध्ये आपल्याला टेन्सेसचं नॉलेज जे देत असेल, जो कोणी देत असेल, तो म्हणजे फक्त आणि फक्त व्हर्ब आहे. म्हणजे व्हर्ब हा एकटा शब्द आहे आउट ऑफ 8 पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये. 8 जे पार्ट्स ऑफ स्पीच येतं त्याच्यामध्ये आउट ऑफ 8 व्हर्ब इज द ओनली वर्ड जो आपल्याला टेन्स सांगू शकतो. तुम्ही इथं विचार करा ना, मला सांगा, मी वरनं तुम्हाला कळतंय का टेन्स कुठला आहे सेंटेन्सचा? नाही. मुंबईवरनं सांगू शकता तुम्ही हा पास्ट टेन्स आहे, प्रेझेंट टेन्स आहे, फ्युचर टेन्स आहे? नाही. मग तुम्ही काय करणार? ह्या शब्दाकडे बघणार, सर हा प्रेझेंट टेन्स आहे कारण मी सध्या आता मुंबईला जातोय. माझी जाण्याची क्रिया जी आहे ती इन प्रोग्रेस आहे, म्हणजे इट मीन्स वर्ब. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या पुढचं. याच्यामध्ये सुद्धा तुम्ही काय कराल? मी कडे नाही बघणार, मुंबईकडे नाही बघणार, जाईल कडे. हा सर जाईल बरं का, हा फ्युचर टेन्स आहे. मी मुंबईला जाईल, उद्या जाईल, परवा जाईल. म्हणजेच याचा अर्थ इंग्लिशमध्ये व्हर्ब हा एकटा शब्द असा आहे जो तुम्हाला टेन्सेसचं नॉलेज देऊ शकतो किंवा टेन्सेस ओळखायला शिकवतो. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा तुम्ही टेन्स शिकता, व्हर्ब इज दी मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक इन इंग्लिश. जेव्हा आपण टेन्सेस शिकतो तेव्हा व्हर्ब जो आहे तो दी मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक, कारण व्हर्ब हा एकटा असा शब्द आहे जो तुम्हाला टेन्सेसचं नॉलेज देऊ शकतो. याच मी तुम्हाला इंग्लिश करतो. आय वेंट टू मुंबई. ठीक आहे, इंग्लिश मध्ये लिहितो एक्झाम्पल. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल लिहितो. आय एम गोइंग टू मुंबई. अँड देन नेक्स्ट आहे आय विल गो टू मुंबई. याच्यामध्ये सुद्धा जर मी तुम्हाला सांगितलं की याच्यामधला टेन्स ओळखा कुठला आहे, सर मला सांगा, आईनी तुम्हाला टेन्स ओळखेल का? पॉसिबल आहे का? आईने सांगू शकता की अरे आय, म्हणजे फक्त आईकडे बघून तुम्ही सांगू शकता अरे हा प्रेझेंट टेन्स आहे, पास्ट टेन्स आहे, फ्युचर टेन्स आहे? नो. मुंबईकडे बघून सांगू शकता तुम्ही हा प्रेझेंट टेन्स आहे, पास्ट टेन्स आहे, फ्युचर टेन्स आहे? नो. टू हे प्रिपोजिशन आहे. प्रिपोजिशन कडे बघून सांगू शकता तुम्ही हा पास्ट टेन्स आहे की फ्युचर टेन्स आहे की प्रेझेंट टेन्स आहे? नो. तुम्ही फक्त ह्या एका शब्दाकडे बघून सांगू शकता अरे हा गोचा सेकंड फॉर्म वेंट असतो, म्हणजे हा पास्ट टेन्स आहे. म्हणजे डोंट वरी, मी अजून तुम्हाला शिकवेल नंतर टेन्सेस मध्ये. बट माझं सांगायचा मुद्दा असा आहे की हा व्हर्ब आहे. व्हर्ब हा एकटा असा शब्द आहे जो तुम्हाला टेन्सचं नॉलेज देतो किंवा टेन्स बद्दल इन्फॉर्मेशन देऊ शकतो. त्याच्यानंतर खालचं सेंटेन्स मध्ये सुद्धा तुम्ही काय करणार? मुंबईवरनं नाही, आय वरनं नाही, आय एम गोइंग. आय एम गोइंग प्रेझेंट टेन्स, सध्या जात आहे, त्याला म्हणतात कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. सो इट मीन्स अगेन व्हर्ब, गो आणि एम. म्हणजे व्हर्ब मध्ये हेल्पिंग असू शकतं किंवा मेन असू शकतं, दोन्ही पण असू शकतात. हेल्पिंग वर्ब किंवा मेन वर्ब, दोन्ही पैकी कुठलाही शब्द आपल्याला काळ ओळखण्यासाठी मदत करतो. आय विल गो टू मुंबई, इथं पण तुम्ही सांगाल, इथं पण तुम्ही पहिले याच्याकडे बघाल फक्त. दिस इज नथिंग बट वर्ब. हा हेल्पिंग वर्ब आहे, हा मेन वर्ब आहे, नंतर तुम्हाला शिकवेल मी, डोंट वरी. पण याच्यावरनं इट मीन्स आपल्याला वर्ब वरनं त्याचं नॉलेज होतं. अजून एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला सिम्पल. ही इज अ बॉय. ठीक आहे, आणि ही वॉज अ बॉय. आता याच्यामध्ये मी हेल्पिंग वर्ब यूज केले. मी तुम्हाला हे सांगत होतो की हेल्पिंग वर्ब मध्ये हेल्पिंग आणि मेन दोन्ही येऊ शकतात. सो हेल्पिंग वर्ब सुद्धा आपल्याला टेन्स ओळखायला मदत करू शकतात, मेन वर्ब सुद्धा करू शकतात. आता इथे बघा, ही इज बॉय. मी तुम्हाला सांगितलं की याच्यातला टेन्स मला ओळखा किंवा याच्यात सांगा कोणता टेन्स आहे. तर तुम्ही काय कराल? ही वरनं ही कडे नाही पाहणार,
बॉय कडे नाही पाहणार, अ कडे नाही पाहणार, तुम्ही इज वरनं सांगू शकणार की सर हा प्रेझेंट टेन्स आहे, ही इज बॉय. तसंच इथं वॉज, सर हा पास्ट टेन्स आहे, बिकॉज हे दोन्ही माझे हेल्पिंग वर्ब आहे. इज आणि वॉज हे दोन्ही माझे हेल्पिंग वर्ब आहे. म्हणजेच याचा अर्थ मी तुम्हाला आता ते सांगत होतो की इंग्लिशमध्ये आउट ऑफ 8 पार्ट्स ऑफ स्पीच, व्हर्ब हा एकटा शब्द असा आहे जो तुम्हाला टेन्सचं नॉलेज देऊ शकतो किंवा टेन्स ओळखायला मदत करू शकतो. व्हर्ब हा एकटा शब्द असा आहे. का? कारण तुम्ही ही वरनं टेन्स नाही ओळखू शकत. ही इज अ प्रोनाउन. ही वरनं तुम्ही म्हणू शकता हा पास्ट टेन्स आहे, म्हणू शकता तुम्ही हा फ्युचर टेन्स आहे, म्हणू शकता तुम्ही हा प्रेझेंट टेन्स आहे. नो. बॉय हे नाऊन आहे. ठीक आहे, हे प्रोनाउन घेतलं तुम्ही. बॉय हे नाऊन आहे. नाऊन वरनं तुम्ही म्हणू शकता की हा प्रेझेंट टेन्स आहे. नो. नाऊन वरनं तुम्ही म्हणू शकता हा पास्ट टेन्स आहे. नो. बॉय वरनं तुम्ही म्हणू शकता हा फ्युचर टेन्स आहे. नो. इट मीन्स वर्ब इज द ओनली वर्ड हू विल हेल्प यू टू आयडेंटिफाय द टेन्स ऑफ दॅट सेंटेन्स. वर्ब हा एकटा असा शब्द आहे, वर्ब मध्ये हेल्पिंग किंवा मेन दोन्ही येऊ शकतील. हा एकटा असा शब्द आहे जो तुम्हाला टेन्स ओळखण्यासाठी मदत करू शकतो किंवा तो मदत करतो, किंवा तोच वर्ब हा एकटा शब्द असा आहे जो तुम्हाला त्या सेंटेन्स मधला टेन्स सांगू शकतो. म्हणून टेन्स शिकताना वर्ब खूप मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. मग मी तुम्हाला आता टेन्सेसचं थोडंसं एक्सप्लेनेशन देतो इथं. इन इंग्लिश ओनली वर्ब्स, मी इथं काय म्हटलंय, ओनली वर्ब्स. वर्ब मध्ये हेल्पिंग किंवा मेन दोन्ही येऊ शकतं. ओनली वर्ब शोज द टेन्स ऑफ द सेंटेन्स. म्हणजे याचा अर्थ असा होतो की इंग्लिशमध्ये वर्ब हा एकटा असा शब्द आहे जो टेन्स दाखवतो तुमच्या सेंटेन्सचा, विच शोज द टेन्स ऑफ द सेंटेन्स. म्हणजे वर्ब हा एकटा असा शब्द आहे जो त्या सेंटेन्सचा टेन्स दाखवू शकतो. अदर पार्ट्स ऑफ स्पीच, अदर म्हणजे जे उरलेत, अदर म्हणजे कुठले उरलेत, मग नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब. आता वर्ब तर सोडून द्या, ऍडवर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन, इंटरजेक्शन. अदर पार्ट्स ऑफ स्पीच जे आहेत वर्ब सोडून, ते तुमचा हे दाखवू शकत नाही. अदर पार्ट्स ऑफ स्पीच कॅनॉट शो टेन्स. म्हणजे वर्ब जर सोडला तर उरलेले जे 7 पार्ट्स ऑफ स्पीच राहतात ते तुम्हाला टेन्स सांगू शकत नाही किंवा टेन्सचं नॉलेज देऊ शकत नाही. मी तुम्हाला आता सांगितलं, नाउन वरनं तुम्ही सांगू शकत नाही टेन्स कुठला आहे, प्रोनाउन वरनं सांगू शकत नाही टेन्स कुठला आहे, ऍडजेक्टिव्ह वरनं पण तुम्ही सांगू शकत नाही टेन्स कुठला आहे, ऍडवर्ब वरनं पण सांगू शकत नाही, प्रिपोजिशन वरनं तर ऑब्व्हियसली नाही सांगू शकत, कंजक्शन आणि इंटरजेक्शन हे कुठलेच शब्द तुम्हाला टेन्स ओळखायला मदत नाही करू शकत. फक्त आणि फक्त वर्ब हा एकटा शब्द आहे. म्हणून वर्ब आता खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं वर्ब इज दी हार्ट ऑफ द इंग्लिश. इंग्लिशचा हार्ट येतो. ठीक आहे, पहिला मुद्दा. सेकंड पॉइंट, टेन्सेस जे असतात, टेन्सेस, आता हे वर्बचं झालं. ठीक आहे, वर्बचं मी तुम्हाला सांगितलं, हा मेन मुद्दा होता की वर्ब हा टेन्स दाखवतो. सेकंड पॉइंट मी इथे असं लिहिलंय. आता टेन्सेस कडे जाऊ आपण. टेन्सेस काय करतात एक्झॅक्टली, म्हणजे आपण जे टेन्सेस शिकतो ना ते काय करतात. तर त्या इथं मी सेकंड मुद्दा असा लिहिलाय की टेन्सेस शो द डिग्री ऑर स्टेट ऑफ कम्प्लिटनेस ऑफ एनी वर्ब. म्हणजेच अर्थ काय होतो की टेन्सेस काय करतात, एखाद्या वर्बचं स्टेट दाखवतात. कशाचं, त्याचं स्टेट दाखवतात. म्हणजे कसं की आता वर्ब सुरू झालंय की नाही झालंय, म्हणजे ती ऍक्शन. आता ऑब्व्हियसली वर्ब इज नथिंग बट ऍक्शन. आता इथून पुढे लक्षात ठेवा, वर्ब हे तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. वर्ब मध्ये आपण बेसिक इंग्लिश मध्ये आपण घेतलं होतं, मेन वर्ब असतात, हेल्पिंग वर्ब असतात, राईट. आणि मेन वर्ब मध्ये तुम्हाला सांगितलं होतं, मेन वर्ब म्हणजे कुठलेही वर्ब ज्याच्यामध्ये आपली ऍक्शन होत असते किंवा आपल्या बॉडीची मुवमेंट होत असते किंवा एखादा बॉडी पार्ट बिझी असतो डुईंग दॅट ऍक्शन. मेन वर्बचे हे 3 फॉर्म असतात. आता हे तुम्हाला खूप लागणार आहेत, खूप जास्त. हे लक्षात ठेवा. मेन वर्बचे तसे 5 येतं, आयएनजी, एसईएस, बट इम्पॉर्टंट 3 येतं. हे आपण आयएनजी, एसईएस एका स्पेसिफिक टेन्स मध्ये यूज होतात म्हणून आपण हे जास्त घेत नाही, बट मेन इम्पॉर्टंट 3 येतं. आणि त्याच्यानंतर त्याच्या अपोजिट हेल्पिंग वर्ब. मी तुम्हाला सांगितलं दोघातला फरक. मेन वर्ब ऍक्शन दाखवतात, हेल्पिंग वर्ब ऍक्शन दाखवू शकत नाही. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, मेन वर्ब ऍक्शन दाखवतात. फॉर एक्झाम्पल, मी आय टॉक, इथं माझी काय आहे, टॉकिंगची ऍक्शन आहे, बरोबर, आय टॉक. त्याच्याऐवजी जर मी हेल्पिंग वर्ब वापरलं, ही इज बॉय, याच्यामध्ये तो मुलगा आहे, तुम्हाला कुठल्याच प्रकारची ऍक्शन दिसणार नाही. मी माझ्या स्टेटसला पण ठेवलं होतं, आय टॉक मध्ये काय 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 दिसतं की टॉकिंग करण्याची ऍक्शन, काही ना काहीतरी टॉकिंगची ऍक्शन आहे. ती त्याच्याऐवजी मी आता इथं हेल्पिंग वर्ब यूज केले. मी तुम्हाला दोघातला फरक सांगते. मेन वर्ब ऍक्शन दाखवू शकतो किंवा दाखवतो, हेल्पिंग वर्ब ऍक्शन दाखवू शकत नाही. याच्यामध्ये मला सांगा, मी बोलतो, याच्यामध्ये बोलण्याची ऍक्शन दिसते. तो मुलगा आहे, याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारची ऍक्शन नजर दिसते का? नाही. मी फक्त काय सांगतोय, तो मुलगा आहे, कुठलीच ऍक्शन नाही ना. ऍक्शन कुठली असतात, खाणे पिणे जाणे, जे काय ऍक्शन वर्ड्स येतं. इथं कुठलीच ऍक्शन दिसत नाही. म्हणजेच याचा अर्थ हेल्पिंग वर्ब, एचबी म्हणजे हेल्पिंग वर्ब, कॅनॉट शो एनी ऍक्शन. म्हणजे हेल्पिंग वर्ब कुठलीच ऍक्शन दाखवू शकत नाही. हे लक्षात ठेवा. मेन वर्ब कॅन शो ऍक्शन.
मेन वर्ब जे असतात ते कुठली ऍक्शन दाखवू शकतात कुठल्याही टाईपची, कारण ते मेन वर्ब म्हणजे ऍक्शनच असते ऑलवेज. मेन वर्ब इज नथिंग बट एनी ऍक्शन. हेल्पिंग वर्ब ऍक्शन दाखवू शकत नाही. ठीक आहे. सो आता टेन्सेस मी तुम्हाला सांगतो, टेन्सेस काय करतात की तो जो ऍक्शन आहे त्या ऍक्शनची कम्प्लीटनेस दाखवतात. आता कम्प्लीटनेस म्हणजे कसं तुम्हाला सांगतो 2 मिनिट. कुठली ऍक्शन जी असते त्या ऍक्शनच्या काही स्टेट्स असतात. कुठलीही क्रिया जी असते त्याच्या काही स्टेट्स असतात. स्टेट म्हणजे काय, किंवा ती क्रिया आता सुरू झालीये, ठीक आहे, म्हणजे सुरू होणार आहे, सुरू झाली, आता इन प्रोग्रेस आहे, आता संपली. बरोबर. कुठली ऍक्शन असते ना, समजा आता टीव्ही बनवण्याची ऍक्शन आहे, मॅन्युफॅक्चरिंगची प्रोसेस, बरोबर. ती इनिशियली सुरू नसते. इनिशियली ते लोक प्लॅन वगैरे करतात, म्हणजे ती मॅन्युफॅक्चरिंगची जी ऍक्शन आहे ती अजून सुरू नाही झाली. त्याच्यानंतर ती सुरू होते, बरोबर, स्टार्ट होते, ऍक्शन स्टार्ट झाली. म्हणजे अजून नॉट स्टार्टेड, आपण त्याला असं म्हणू शकतो, नॉट स्टार्टेड. कोण ऍक्शन बद्दल बोलते. आणि इथून पण लक्षात ठेवा, टेन्सेस म्हणजे आय एम ऑलवेज टॉकिंग अबाउट ऍक्शन. ऍक्शन म्हणजे याचा अर्थ मेन वर्ब. ठीक आहे. त्याच्या स्टेट्स असतात, तुम्हाला कळेल हळूहळू, मी डोंट वरी, मी सांगतो. नॉट स्टार्टेड म्हणजे अजून माझं, समजा फॉर एक्झाम्पल जाण्याची क्रिया, सपोज मला ऑफिसला जायचं फॉर एक्झाम्पल, आता 8 वाजलेत, मला 9 वाजता ऑफिसला जायचंय, म्हणजे माझी कुठली जाण्याची क्रिया आहे, गो, बरोबर. आता 8 वाजता ती क्रिया अजून सुरू झाली का जाण्याची? नो, नाही झाली, म्हणून ते अजून नॉट स्टार्टेड आहे. ठीक आहे. 9 वाजता जेव्हा मी ऑफिसला निघेल तेव्हा ती स्टार्ट झालेली असेल. स्टार्टेड किती वाजता? 9 वाजता. 9 वाजता एक्झॅक्टली माझी जाण्याची क्रिया स्टार्ट झाली असेल. त्याच्यानंतर मी 9ला जेव्हा घरातनं बाहेर पडेल, मी ऑन द वे असेल. ऑन द वे असताना ती प्रोसेस, ती जी ऍक्शन, जाण्याची ऍक्शन आहे ती इन प्रोग्रेस मध्ये असेल. इन प्रोग्रेस, बरोबर. कळतंय. ऍक्शन सुरू नव्हती झाली आता 8 वाजता, 9 वाजता ती ऍक्शन सुरू झाली कुठली? जाण्याची. ठीक आहे. जेव्हा मी जात होतो, ट्रॅव्हल करत होतो, तेव्हा मी कुठेतरी ऑन द वे होतो, म्हणजे इन प्रोग्रेस झाली. आणि सपोज कन्सिडर करा 9:30 वाजता मी ऑफिसमध्ये पोहोचलो, आणि ती पोहोचलो म्हणजे ती माझी जाण्याची क्रिया जी आहे ती कम्प्लीट झाली. म्हणजेच याचा अर्थ ऍक्शन, ह्या ऍक्शनच्या ह्या स्टेट्स, स्टेट्स म्हणजे स्थिती, ज्याला आपण स्थिती म्हणतो. म्हणजे ऍक्शन सुरू नाही झाली, ऍक्शन सुरू झाली, ऍक्शन सध्या चालू आहे, आणि ऍक्शन कम्प्लिटेड झाली. सो टेन्स काय करतात माहितीये का? टेन्स हे सगळं आपल्याला दाखवू शकतात. समजलं. कुठल्याही क्रिया, ऍक्शन म्हणजे कुठलीही क्रिया, ज्याला आपण मराठीमध्ये क्रिया म्हणतो किंवा क्रियापद म्हणतो. जाणे, पिणे, खाणे, धुणे. मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं. जाण्याची जी माझी क्रिया होती, जी मला 9 वाजता ऑफिसला जायचे, ती अजून 8 वाजता सुरू नाही झालेली. जेव्हा मी 9ला ऑफिसला निघालो तेव्हा ती सुरू झाली जाण्याची, बिकॉज मी निघालो. जेव्हा मी ऑन द वे होतो, ती जाण्याची जी प्रोसेस होती ती इन प्रोग्रेस होती. आणि जेव्हा मी 9:30ला ऑफिसला पोहोचलो, ती जाण्याची जी क्रिया आहे ती कम्प्लिटेड झाली. आणि लक्षात ठेवा, ह्या ज्या स्टेट्स आहेत ना, ह्या फक्त आणि फक्त वर्बच्या असतात. अगेन, 8 जे पार्ट्स ऑफ स्पीच येतात त्याच्यामध्ये 8 पैकी ह्या फक्त वर्बच्याच असतात. तुम्ही नाऊनला कधी असं दाखवू शकता इन प्रोग्रेस? तुम्ही कधी नाऊनला, सपोज लेट्स से फॉर एक्झाम्पल दत्ता आहे किंवा राम आहे, एखादं नाऊन आहे राम नावाचं, ठीक आहे. तुम्ही कधी रामला म्हणू शकता की राम अजून सुरू नाही झाला, त्याच्यानंतर राम सुरू झालाय, राम इन प्रोग्रेस मध्ये, राम कम्प्लीट झाला? नो, असं कधी पॉसिबल होत नाही. कुठलंही नाऊन कधी इन प्रोग्रेस, नाऊन कधी सुरू झालंय, इन प्रोग्रेस आहे किंवा कम्प्लीट, असं कधी होत नाही. प्रोनाऊन, प्रोनाऊन सुद्धा तसंच ऑब्व्हियसली काही कधी होऊ शकत नाही. प्रोनाऊनच्या पण अशा काही स्टेट्स आपण दाखवू नाही शकत की तो सुरू झालाय, तो इन प्रोग्रेस आहे, तो कम्प्लिटेड होईल. नो, पॉसिबलच नाही. कुठला माणूस कसा इन प्रोग्रेस असू शकतो? तुम्ही सांगा ना. एखादा ह्युमन, म्हणजे नाऊन प्रोनाऊन. तसंच बाकी जे पार्ट्स ऑफ स्पीच राहतात उरलेले, हे पण नीट समजून घ्या की नाऊन, प्रोनाऊन, ऍडजेक्टिव्ह, व्हर्बला सोडून, नाऊन, प्रोनाऊन, ऍडजेक्टिव्ह, ऍडव्हर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन आणि इंटरजेक्शन, यांच्या पण आपण अशा स्टेट्स नाही दाखवू शकत. याला स्टेट्स म्हणतात. स्टेट्स म्हणजे स्थिती, हा, नॉट स्टेट्स म्हणजे ते महाराष्ट्र स्टेट, राज्याबद्दल नाही बोलत आहे मी. स्टेट्स म्हणजे, स्टेटचे खूप सारे अर्थ असतात. स्टेट म्हणजे राज्य पण असतं. स्टेट म्हणजे मला स्थिती म्हणायची, त्याची स्थिती. नॉट स्टार्टेड, सुरू नाही झाली. स्टार्टेड, सुरू झाली. इन प्रोग्रेस म्हणजे अजून चालू आहे. आणि कम्प्लिटेड म्हणजे कम्प्लीट झाली. सो ह्या ज्या स्टेट्स असतात ह्या फक्त आणि फक्त वर्बच्या असतात, लक्षात ठेवा. कुठल्याही नाऊनला, प्रोनाऊनला, ऍडवर्बला, प्रिपोजिशनला, कंजक्शनला असल्या काही स्टेट्स नसतात. एक्झाम्पल घ्या ना, राम, मी तुम्हाला आता सांगितलं राम नावाचा मुलगा आहे. रामला तुम्ही कधी म्हणू शकता राम इन प्रोग्रेस आहे? नो, फक्त ऍक्शन इन प्रोग्रेस आहे. लेट्स से सपोज टीव्ही आहे, टीव्ही. टीव्हीला तुम्ही कधी म्हणू शकता टीव्ही चालू, ती सोडून द्या, चालू करण्याची प्रोसेस सोडून द्या, पण टीव्ही इन प्रोग्रेस आहे, टीव्ही कम्प्लीट झाली? नो. टीव्ही बनवण्याची क्रिया तुम्ही म्हणू शकता सुरू नाही झाली किंवा सुरू झाली, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, बिकॉज दॅट इज अगेन अ वर्ब. म्हणजे ऍक्शन येते, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस ऑर मेकिंग ऑफ टीव्ही, टीव्ही बनवण्याची क्रिया. सो तिथं तुम्ही म्हणू शकता त्याची मेकिंग अजून सुरू नाही झाली, किंवा त्याच्या टीव्हीची मेकिंग किंवा मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस सुरू झाली. आता ती मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस इन प्रोग्रेस आहे, आणि 1 वर्षाने त्याची ती टीव्ही मॅन्युफॅक्चरिंग करण्याची प्रोसेस कम्प्लीट झाली. पण टीव्ही हे जे नाऊन आहे, त्या नाऊनला तुम्ही नाही म्हणू शकत की टीव्ही इन प्रोग्रेस आहे, टीव्ही संपलाय किंवा टीव्ही कम्प्लीट झालाय. नो, इट मीन्स वर्ब, अगेन सेम.
मी तुम्हाला सांगितलं जेव्हा तुम्ही टेन्सेस शिकता वर्बच खूप इम्पॉर्टंट आहे. सो ह्या ज्या स्टेट्स असतात ह्या सुद्धा वर्बच्याच असतात. ठीक आहे. मग हा जो पॉइंट मी तुम्हाला इथे लिहिलाय मेन्शन केलाय दॅट पॉइंट सेज की टेन्सेस किंवा टेन्स जो असतो तो आपली त्या वर्बची कम्प्लीटनेस दाखवतो त्या ऍक्शनची, म्हणजे तो किती कम्प्लीट झालाय किंवा किती नाही झाला. फॉर एक्झाम्पल मी ते एक्झाम्पल दिलंय, ही गोज टू स्कूल. याचा अर्थ होतो की तो रोज शाळेत जातो. म्हणजे याचा अर्थ अजून जाण्याची क्रिया त्याची सुरू झालेली नाही. ही जी जे मी तुम्हाला आता ऑफिसचं एक्झाम्पल दिलं, ही प्रोसेस अजून सुरू नाही झाली. आता कन्सिडर करा तो शाळेत जातोय ह्या मुवमेंटला, ही इज गोइंग टू स्कूल. म्हणजे ऍक्शन स्टार्टेड आणि ती ऍक्शन जी आहे ती सुरू झाली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ही हॅज बीन गोइंग टू स्कूल. आता हे चारही टाईपचे एक्झाम्पल मी लिहिलेत, म्हणजे सिम्पल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस. एका टेन्सचे चारही टाईपचे एक्झाम्पल लिहिलेत. मी तुम्हाला सांगतो चार कुठले टाइप्स येतात, पण सध्या एवढं लक्षात घ्या की वर्बच्या स्टेट्स आपण दाखवू शकतो. सो इथं ही इज गोइंग टू स्कूल, ऍक्शन सुरू झाली. ही हॅज बीन गोइंग टू स्कूल सिन्स मॉर्निंग, तो सकाळपासून शाळेत चाललाय, म्हणजे ती ऍक्शन जी जाण्याची ऍक्शन आहे ती अजून स्टील गोइंग ऑन आहे किंवा इन प्रोग्रेस आहे. आणि जेव्हा तो शाळेत पोहोचेल, ही हॅज रीच स्कूल, म्हणजे ही जी गोइंगची जी ऍक्शन आहे ती फिनिश झाली. म्हणजेच याचा अर्थ काय, टेन्सेसने काय दाखवलं आपल्याला, डिग्री ऑर लेवल ऑफ ऍक्शन्स कम्प्लीटनेस, म्हणजे ऍक्शनची जी कम्प्लीटनेस आहे त्याची लेवल तो दाखवतो. म्हणजे ते ऍक्शन सुरू झाली, इन प्रोग्रेस आहे की अजून चालू आहे, किती संपली, हे सगळ्या स्थिती तो टेन्स आपल्याला दाखवू शकतो. त्याला म्हणतात डिग्री ऑर स्टेट ऑफ कम्प्लीटनेस ऑफ वर्क, म्हणजे वर्क किती कम्प्लीट झालंय. आपल्या एखाद्या ऑफिसमध्ये असतं ना, एखादी आपण जेव्हा कुठल्याही प्रोजेक्टवर काम करतो तेव्हा कुठल्या स्पेशली मेकॅनिकल कंपनीमध्ये किंवा कुठल्याही कंपनीमध्ये त्या त्या प्रोसेसची आपण रिपोर्ट देत असतो. त्या रिपोर्ट्स मध्ये सुद्धा तुम्हाला समजत असेल की बाबा आता ही मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस सुरू झाली आहे, त्याच्यानंतर आता ही इनकम्प्लीट आहे. किंवा एखादी कार बनवण्याची मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस घ्या, कारण मॅन्युफॅक्चरिंग बनवण्याची प्रोसेस म्हणजे इज नथिंग बट अ वर्ब ना, मेकिंग मेकिंग दॅट कार. सो ती सुरू झाली आहे, त्याच्यानंतर ती आता इन प्रोग्रेस आहे किंवा पुढच्या वर्षी ती कम्प्लीट होईल. सो इट मीन्स टेन्स काय करतो, आपल्याला त्या वर्बचं किती कम्प्लीट झालंय त्याचं नॉलेज देतो. पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगितला, फर्स्ट थिंग, की वर्ब हा एकटा असा शब्द असतो जो तुम्हाला टेन्स बद्दल नॉलेज देऊ शकतो किंवा तुमच्या टेन्स बद्दल तुम्हाला सांगू शकतो की हा टेन्स कुठला आहे, प्रेझेंट आहे, पास्ट आहे की फ्युचर आहे. त्याच्यामध्ये वर्ब मध्ये मेन आलं किंवा हेल्पिंग आलं, दोन्ही पण वर्ब्स तुम्हाला टेन्स बद्दल नॉलेज देऊ शकतात. दुसरा मुद्दा, टेन्स जे असतात ते वर्ब किती कम्प्लीट झाले ते सांगू शकतात. आता पास्ट टेन्स होय, समजा सिंपल पास्ट टेन्स की तो शाळेत गेला, वर्ब कंप्लीट झाले, म्हणजे याचा अर्थ त्यांनी कम्प्लीटनेस त्या वर्बचं कंप्लीट झाल्याचं नॉलेज दिलं. म्हणजे टेन्स तो वर्ब किती कंप्लीट झालाय किंवा कंप्लीट झाला की नाही किंवा तो सुरू झालाय की नाही तो ऍक्शन, त्याच्याबद्दल आपल्याला नॉलेज देतो. सो टेन्सेस मध्ये वर्ब खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. आणि हे जे तुम्हाला आता सांगितलं इथे जस्ट फॉर युअर नॉलेज, ठीक आहे, तुमच्या नॉलेज साठी सांगितलं. अजून आपल्याला हळूहळू प्रॅक्टिस सुरू करायची. ठीक आहे. हा जो मुद्दा आहे टेन्स आणि टाइम, हा थोडा कन्फ्युजिंग आहे, हा मी तुम्हाला सांगणार नाही. याचा अर्थ असा असतो की टेन्स आणि टाइम ह्या दोन वेगळ्या गोष्टी असतात. दोन वेगळ्या कशा, हे तुम्हाला नंतर कळेल, हळूहळू मी सांगेल. म्हणजे याचा अर्थ कधी कधी काही काही सेंटेन्स असे असतात जे आपण लिहिताना प्रेझेंट टेन्स मध्ये लिहितो, बट त्याचं मिनिंग असतं फ्युचर टेन्स. ते तुम्हाला एक कंटिन्युअस टेन्स शिकवताना मी शिकवेल. आता थोडं कन्फ्युजन होईल म्हणून मी आता शिकवत नाही. म्हणजे याचा अर्थ सांगेल मी तुम्हाला नंतर. एक सिंपल एक्झाम्पल द्यायचं झालं, एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. कंटिन्युअस टेन्स मध्ये आपण काय करतो, जेव्हा आपल्या फ्युचरचे जे काही प्लॅन असतात, फ्युचर प्लॅन, बट जे फिक्स असतात, फ्युचर प्लॅन जे फिक्स असतात ते आपण बोलण्यासाठी आपण कंटिन्युअस टेन्स यूज करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आय एम गोइंग टू पुणे नेक्स्ट वीक, म्हणजे मी पुढच्या आठवड्यामध्ये पुण्याला जाणार आहे. आता इथं विचार करा, इथं मी स्ट्रक्चर वाईज प्रेझेंट टेन्स वापरलाय. स्ट्रक्चर म्हणजे स्ट्रक्चर जे दिसते ना, सब्जेक्ट वर्ब, इथं मी प्रेझेंट टेन्स वापरलाय, पण त्याचा जो टाइम आहे तो ऍक्च्युअली फ्युचर आहे, कारण मी फ्युचर बद्दल बोलतोय. लक्षात ठेवा एक गोष्ट, मी तुम्हाला कंटिन्युअस टेन्स शिकवताना शिकवेल. आपण काय करतो असतो, कुठलेही आपले फ्युचरचे जे प्लॅन असतात म्हणजे फिक्स असतात, की मी पुढच्या पुढच्या महिन्यामध्ये, पुढच्या वर्षी किंवा पुढच्या वीक मध्ये मी कुठेतरी जाणार आहे, किंवा पुढच्या मंथ मध्ये मी कॅनडाला जाणार आहे, पुढच्या मंथ मध्ये मी इंग्लिशचा क्लास लावणार आहे, पुढच्या इयर मध्ये मी आता हा जॉब जॉईन करणार आहे. जर तुम्ही नीट बघितलं तर फ्युचर म्हणजे त्याचा जो टाइम असतो तो फ्युचर असतो, बट आपण ते लिहिताना किंवा बोलताना प्रेझेंट टेन्स मध्ये बोलतो. म्हणजे स्ट्रक्चर त्याचं प्रेझेंट टेन्स मध्ये लावतो. आय एम गोइंग टू पुणे नेक्स्ट वीक, आय एम गोइंग टू जॉईन दॅट जॉब नेक्स्ट मंथ. म्हणजे हे जे स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चर मी प्रेझेंट टेन्स मध्ये लावलंय, बट त्याचा टाइम फ्युचर आहे. म्हणजेच त्यांनी, म्हणून हा मुद्दा मी असा इथे लिहिलाय की कधी कधी टाइम आणि टेन्स ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात. म्हणजे कधी कधी हे प्रत्येक वेळेस नाही होत, कधी कधी होतं काही काही सेंटेन्स मध्ये. म्हणजे याचा अर्थ आपण स्ट्रक्चर वाईज कधी कधी सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतो, पण त्याचा टाइम फ्युचर असतो. इथं बघा, शी इज गोइंग टू USA नेक्स्ट वीक, सेम एक्झाम्पल आहे. कंटिन्युअस टेन्स आहे,
प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर मी वापरले. स्ट्रक्चरनुसार हा प्रेझेंट टेन्स आहे, हे मी तुम्हाला शिकवेल, डोंट वरी. बट हे लक्षात ठेवा, हे स्ट्रक्चरनुसार सध्या तर लक्षात ठेवा, हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. स्ट्रक्चरनुसार प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे, प्रेझेंट टेन्स, पण त्याचा टाइम जो आहे तो फ्युचर आहे, कारण मी फ्युचर बद्दल बोलतोय. सो मी तोच मुद्दा इथे सांगितलाय की इंग्लिशमध्ये समटाइम्स मधले टाइम कॅन बी डिफरंट दॅन द टेन्स. म्हणजे आपण कधी कधी स्ट्रक्चर वेगळ्या टेन्सचं लावतो, पण टाइम त्याचा वेगळा असतो. हे मी तुम्हाला नंतर शिकवेल. ठीक आहे, आपण प्रॉपर टेन्सेसला सुरुवात करू. आणि आता टेन्सेस मध्ये मी तुम्हाला आता सांगितलं की वर्ब इज द मोस्ट इम्पॉर्टंट, और आय वुड से दी मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक इन द इंग्लिश. टेन्सेस, टेन्स हा खूप इम्पॉर्टंट आहे. सो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे टेन्सेसचे 3 टाईप असतात. इंग्लिशमध्ये पण आहे, मराठीमध्ये सेम, हिंदीमध्ये पण. पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स, फ्युचर टेन्स, हे मेन टाईप आहेत त्याचे, ज्याला आपण मेन टेन्स म्हणतो. मेन टेन्स, पास्ट, प्रेझेंट, फ्युचर, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. ठीक आहे, हे मेन टेन्सेसचे 3 टाईप आहेत. आता त्याच्यामध्ये सब टाईप पडतात. हे मेन 3 कळले, पास्ट, प्रेझेंट, फ्युचर, हे सगळ्यांना माहिती आहेत. पण त्याच्यामध्ये त्याचे 4 सब टाईप पडतात, याला आपण सब टाईप म्हणू शकतो. हे पहिले 3 मेन आहेत, मेन टाईप्स, त्याच्या खाली मी हे सब टाईप लिहिले. आता सब टाईप्स काय असतात, सब टाईपचा अर्थ काय असतो, सब टाईप म्हणजे त्याच्या टाईप मध्ये टाईप, त्याच्या अंडर. सो हे जे 4 सब टाईप आहेत हे प्रत्येकाच्या अंडर येतात. म्हणजे पास्ट टेन्स मध्ये पण 1, 2, 3, 4 येतील. प्रेझेंट टेन्स मध्ये पण 1, 2, 3, 4, जे मी खाली इथे लिहिलेत. आणि फ्युचर टेन्स मध्ये पण 1, 2, 3, 4, म्हणजे असे टोटल आपले 12 टेन्सेस होतात. किती होतात टोटल? 12. सो सिंपल टेन्स, कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट टेन्स अँड प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तर हे जे सब टाईप येते 4, सिंपल टेन्स, कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, हे चारीचे चारी ठिकाणी. चारी ठिकाणी म्हणजे कसं, पास्ट सिंपल टेन्स असतो, पास्ट कंटिन्युअस असतो, पास्ट परफेक्ट असतो, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस असतो. तसंच प्रेझेंट सिंपल प्रेझेंट टेन्स असतो, सिंपल कंटिन्युअस असतो, सॉरी, सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तसंच सेम सिंपल फ्युचर टेन्स, फ्युचर कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट अँड फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. सो तिन्हीमध्ये हे टाईप येतात. पण लक्षात ठेवा, तुम्ही ह्या तिन्हीपैकी म्हणजे 12 पैकी काय करायचं माहितीये का, मी जेव्हा प्रेझेंट टेन्स शिकवेल ना, प्रेझेंट टेन्स मध्ये ऑब्व्हियसली हे चारीचे चारी टाईप येईल, तेव्हा एकच टेन्स कुठला तरी परफेक्ट करा. एकच टेन्स कुठला तरी एकदम परफेक्ट करा, तुम्हाला बाकीचे टेन्स ऑटोमॅटिकली खूप इझी होतील. मी तुमचा एकच टेन्स एवढं परफेक्ट करून घेईल ना, एकच म्हणजे कुठला तरी एक प्रेझेंट टेन्स, ऑब्व्हियसली बाकी पण करून घेईल, पण हा प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट मधले हे चारीचे चारी टाईप जर तुम्हाला एकदा प्रॉपर कळले ना, की बाकीचे 2 टेन्स खूप एकदम इझी होतात, एकदम इझी. फक्त या टेन्स वरती जास्त फोकस करा. कारण काय माहितीये का, तुम्ही इथे बघितले सगळीकडे हे 4 टेन्स आहेत, यांचं एकदा बेसिक लॉजिक तुम्ही समजून घेतलं, आणि मी तुम्हाला लॉजिकली शिकवणार आहे, मी तुम्हाला रट्टा मारून किंवा पुस्तकी भाषेत नाही शिकवणार, लॉजिकली शिकवणार आहे. हे 4 एकदा तुम्ही समजून घेतले प्रेझेंट टेन्स मध्ये, तर हे चारीचे चारी पास्ट टेन्स मध्ये समजायला खूप प्रॉब्लेम, खूप सोपं आहे. आणि हे चारीचे चारी फ्युचर टेन्स मध्ये समजून घ्यायला खूप सोपं आहे. फक्त प्रेझेंट टेन्स मध्ये, कारण हे चारीचे चारी सेम टाईप येतात, कन्सेप्ट सेम आहे सगळीकडे, लॉजिक सगळ्यांचं सेम आहे. भले तुम्ही प्रेझेंट टेन्स मध्ये हे 4 वापरा, पास्ट टेन्स मध्ये हे 4 वापरा, फ्युचर टेन्स मध्ये हे 4 वापरा, प्रत्येकाचं जे मी इथं लॉजिक लिहिले ना, ते लॉजिक प्रत्येकाचं सगळीकडे सेम आहे. फक्त काय आहे, त्याचा काळ बदलतो. जर मी प्रेझेंट टेन्स मध्ये शिकवतोय हे, जेव्हा मी पास्ट टेन्स मध्ये शिकवेल तेव्हा त्याचा काळ बदलेल, पास्ट टेन्स होईल. तेच जेव्हा मी फ्युचर टेन्स मध्ये शिकवेल तेव्हा त्याचा काळ बदलेल, फ्युचर टेन्स होईल. बट हे जे बेस लॉजिक आहे ना ह्या 4 टेन्सचं, हे सेम असतं, हे सेम असतं. बेस लॉजिक मी तुम्हाला सांगतो काय काय आहे, थोडंसं बेसिक सांगतो, आज नाही समजलं तर ठीक, इट्स ओके, तुम्हाला कळेल. बट बेस लॉजिक सांगतो काय. सगळ्यात महत्त्वाचं, मी आधी कंटिन्युअस आणि परफेक्ट पासून सुरुवात करतो. बेस लॉजिक सांगतोय, लक्षात घ्या. हे कुठल्याही टेन्स मध्ये जा तुम्ही, पास्ट मध्ये जा, फ्युचर प्रेझेंट मध्ये जा किंवा फ्युचर मध्ये जा, तिन्ही टेन्स मध्ये हे जे बेस लॉजिक मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे ते सगळीकडे सेम असणार आहे. सगळ्यात पहिलं मी तुम्हाला कंटिन्युअसचं सांगतो. कंटिन्युअस टेन्स, मी कुठलं स्पेसिफिक टेन्स म्हणत नाही की पास्ट कंटिन्युअस, प्रेझेंट कंटिन्युअस किंवा फ्युचर कंटिन्युअस, मी फक्त कंटिन्युअस टेन्स म्हणतोय. जेव्हा मी कंटिन्युअस टेन्स बोलतो ना, फक्त 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. दोन गोष्टी सांगतो मी. जेव्हा मी कंटिन्युअस टेन्स बोलतो तेव्हा 2 गोष्टीला, कंटिन्युअस टेन्स मीन्स वर्ब जो असतात, ऑब्व्हियसली वी आर टॉकिंग अबाउट वर्ब, वर्ब म्हणजेच ऍक्शन. कंटिन्युअस टेन्स मी जेव्हा बोलतो याचा अर्थ असा असतो की कुठलीही ऍक्शन जी असते ती इन प्रोग्रेस असते. कुठलाही कंटिन्युअस टेन्स, मी तुम्हाला म्हटलं नाही की प्रेझेंट आहे की पास्ट आहे की फ्युचर, मी तुम्हाला फक्त म्हटलं कंटिन्युअस टेन्स. कंटिन्युअस ह्या शब्दाचा अर्थ असा असतो
इन प्रोग्रेस. आणि इन प्रोग्रेस काय? ऑब्व्हियसली ऍक्शन. मी तुम्हाला आता शिकवलं. नाउन कधी इन प्रोग्रेस असू शकत नाही, प्रोनाउन कधी इन प्रोग्रेस असू शकत नाही. आय एम टॉकिंग अबाउट वर्ब. कंटिन्युअस टेन्स म्हणजे वर्ब, वर्ब, वर्ब म्हणजे मेन वर्ब. आता याच्यामध्ये मेन वर्ब येतो. मी तुम्हाला क्लिअर सांगतो की मेन वर्ब हा इन प्रोग्रेस असतो, हेल्पिंग वर्ब कधी इन प्रोग्रेस नसतो. सो कंटिन्युअस हा शब्द मी जेव्हा जेव्हा तुम्हाला म्हणेल किंवा हा शब्द जेव्हा जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये येईल, कंटिन्युअस म्हणजे इन प्रोग्रेस. इन प्रोग्रेस म्हणजे काय? ऍक्शन. कुठलीही ऍक्शन इन प्रोग्रेस म्हणजेच कंटिन्युअस टेन्स. कुठलीही ऍक्शन इन इन प्रोग्रेस म्हणजे काय? याचा अर्थ जी अजून चालू आहे, जी अजून कंप्लीट नाही झाली. मी मगाशी एक्झाम्पल दिलं होतं की आय एम गोइंग टू ऑफिस. मी ऑफिसला अजून चाललोय, त्याला म्हणतात इन प्रोग्रेस. सो कंटिन्युअस टेन्स म्हटलं म्हणजे कुठलीही ऍक्शन जी इन प्रोग्रेस आहे. मग तो पास्ट कंटिन्युअस असो, प्रेझेंट कंटिन्युअस असो किंवा फ्युचर कंटिन्युअस असो. कंटिन्युअस ह्या शब्दाचा अर्थ असतो की कुठलीही ऍक्शन इन प्रोग्रेस. इथं मी मेन वर्ब लिहितो, नॉट हेल्पिंग, कारण हेल्पिंग वर्बला आपण इन प्रोग्रेस नाही दाखवू शकत. कंटिन्युअस टेन्स म्हणजे इन प्रोग्रेस. हे लॉजिक झालं त्याचं. ठीक आहे. त्याचं अजून एक दुसरं पॉईंट सांगतो. आता मी तुम्हाला काय सांगितलं? मेन वर्ब ची इन प्रोग्रेस म्हणजे याचा अर्थ असा असतो की कुठलंही मेन वर्ब त्याच्या बेस फॉर्मला आयएनजी लावणे. कुठलंही मेन वर्ब त्याच्या बेस फॉर्मला आयएनजी, दॅट इज कॉल्ड कंटिन्युअस टेन्स. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, मुलांना ही गोष्ट कळत नाही. आयएनजी जे मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, वर्बचे 3 फॉर्म आहेत, बेस फॉर्म, पास्ट पार्टिसिपल. आयएनजी आणि एसईएस हे जे 2 फॉर्म आहेत, आयएनजी आपण फक्त आणि फक्त बेस फॉर्मला लावू शकतो. तुम्ही कधी आता सपोज हा स्पोकन हा शब्द आहे, हा वर्ब आहे. तुम्ही कधी स्पोकनिंग कधी ऐकलंय का? स्पोकिंग कधी ऐकलंय? स्पोकनिंग कधी ऐकलंय का? त्याच्यानंतर हॅड आहे, हॅडिंग कधी ऐकलंय का तुम्ही? ड्रिव्हन आहे, ड्रिव्हनिंग कधी ऐकलंय का? किंवा हे टॉक्ड आहे, टॉक नंतर तुम्ही परत आयएनजी कधी ऐकलंय का? नो. मुलांना हे सुद्धा कळत नाही, किंवा हे मी तुम्हाला बेसिक लॉजिक सांगतो. आयएनजी फक्त आणि फक्त आपण बेस फॉर्मला लावू शकतो. इथं तुम्ही सपोज स्पोक आहे किंवा डीड आहे, तुम्ही डिडिंग कधी ऐकलं नसेल. म्हणजे याचा अर्थ आयएनजी आपण जे लावतो ते फक्त आणि फक्त मेन वर्बच्या बेस फॉर्मला लावतो. आणि लक्षात ठेवा, आयएनजी आपण ऑब्व्हियसली वर्बलाच लावतो. आपण मुलांना म्हणजे कळत नाही म्हणण्यापेक्षा आय वुड से की मी तुम्हाला अशा काही ट्रिक्स सांगतोय, हे नीट लक्षात घ्या की मुलांना हे कळत नाही की आयएनजी कुठं कुठं. आपल्याकडे 8 पार्ट्स ऑफ स्पीच येतात. आता आपण टेन्सेस शिकतोय, म्हणजे हे जे काही मी तुम्हाला सांगतोय ना, एसईएस लावायचं, आयएनजी लावायचं, हे सगळं आपण फक्त आणि फक्त वर्बला लावतो, मेन वर्बला, आणि त्यातल्या त्यात त्याच्या बेस फॉर्मला लावतो. तुम्ही कधी नाऊनला आयएनजी लावलाय का हो? राम नाव आहे, त्याचं कधी तुम्ही रामिंग केलंय का? नो. हे तुम्हाला ट्रिक सांगतोय मी. हे का सांगतोय? मुद्दामून हे असं फनी का सांगतोय? हे ट्रिक सांगतोय. मुलांना हे पण कळत नसतं. आयएनजी फक्त आणि फक्त आपण वर्बलाच लावू शकतो, आणि त्यातल्या त्यात वर्बच्या आपण फक्त आणि फक्त बेस फॉर्मला लावू शकतो. तुम्ही कधी नाऊनला आयएनजी लावून दाखवू शकता? कधी रामचं रामिंग केलंय, गीताचं गीतिंग केलंय तुम्ही? कधी पॉसिबल नाही. आय आहे, किंवा सपोज आता प्रोनाऊन घेऊ आपण, ही आहे, हीला कधी हिईंग केलंय का तुम्ही? पॉसिबलच नाही. म्हणजे आयएनजी, माझा सांगायचा मुद्दा, आयएनजी आपण जे लावतो ना, ते फक्त आणि फक्त मेन वर्ब, नॉट अगेन हेल्पिंग वर्ब पण नाही. आपण आयएनजी जे लावतो ना, ते फक्त आणि फक्त मेन वर्बच्या बेस फॉर्मलाच लावतो. आपण हेल्पिंग वर्बला सुद्धा आयएनजी लावू शकत नाही. लेट्स से मी इज हे हेल्पिंग वर्ब घेतले, तुम्ही इजिंग कधी ऐकलंय का? आर हे हेल्पिंग वर्ब घेतले, आरिंग कधी ऐकलंय का? नो. इट मीन्स, मी तुम्हाला चॅलेंजिंग मध्ये सांगतो, इंग्लिशमध्ये फक्त आणि फक्त मेन वर्बच्याच बेस फॉर्मला आपण आयएनजी लावू शकतो. गो आहे, त्याला तुम्ही गोईंग म्हणू शकता, परफेक्टली फाईन. ईट आहे, इटिंग म्हणू शकता, परफेक्टली फाईन, कारण दोन्हीचे दोन्ही मेन वर्ब आहेत, त्याला आयएनजी. तुम्ही कधी वॉजिंग म्हणू शकता. समजा मी एखादा हेल्पिंग वर्ब घेतलं वॉज, त्याला कधी वॉजिंग लावू शकता? नो. याचा अर्थ असा आहे, मला सांगायचा मुद्दा असा आहे की जे 8 पार्ट्स ऑफ स्पीच असतात त्याच्यामध्ये आपण नाऊनला आयएनजी लावू शकत नाही, प्रोनाऊनला आयएनजी लावू शकत नाही, ऍडजेक्टिव्हला आयएनजी लावू शकत नाही, ऍडवर्बला नाही लावू शकत, प्रिपोजिशन नाही, ऑब्व्हियसली कंजंक्शन नाही, इंटरजेक्शन नाही. प्रिपोजिशन मध्ये टू, फॉर हे असे असतात. प्रिपोजिशन जर एक्झाम्पल घेतलं, टू असतो, फॉर असतो. तुम्ही कधी टूइंग म्हटलंय, कधी ऐकलंय, कधी फॉरिंग ऐकलंय? पॉसिबल नाही. हे मी तुम्हाला मुद्दामून सांगतोय कारण तुमच्या अजून गोष्टी क्लिअर होतात. सो आयएनजी आपण फक्त आणि फक्त मेन वर्बच्याच बेस फॉर्मला लावू शकतो, नॉट इव्हन हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्बला सुद्धा आपण आयएनजी लावू शकत नाही. हे लक्षात ठेवा. का? तुम्ही बघा ना, हेल्पिंग वर्बला काय आयएनजी लावू शकत नाही? आपल्याकडे 11 हेल्पिंग वर्ब्स आहेत, हे मी तुम्हाला सांगितलं, हे नीट लक्षात ठेवा. तुम्ही कधी हॅव्हिंग आहे, आता ते तुम्हाला सांगिंग हॅव्हिंग आणि डुईंग का आहे? कारण ते तिथं ऍज अ हेल्पिंग वर्ब नसतात, ते मेन वर्ब असतात, म्हणून तिथं हॅव्हिंग पॉसिबल आहे. तुम्ही कधी हॅझिंग कधी नाही ऐकलं असेल, डझिंग कधी ऐकलं नसेल, हॅडिंग कधी ऐकलं नाही, डिडिंग कधी ऐकलं नाही. हॅव्हिंग आणि डुईंग का होतं इथं? कारण ते ऍज अ मेन वर्ब वापरले. मी तुम्हाला हे शिकवलं होतं बेसिक इंग्लिशमध्ये. हे 2 वर्ब थोडे कन्फ्युजिंग असतात, ते आपण ऍज अ मेन वर्ब सुद्धा वापरू शकतो. जर तिथं जर आयएनजी लागला असेल, इट मीन्स ते मेन वर्ब आहेत, लक्षात ठेवा. ते हेल्पिंग वर्ब नाही येतं, कारण हेल्पिंग वर्बला आपण आयएनजी नाही लावू शकत.
इथं बघा ना, ही हॅज गॉन टू स्कूल, इथं आपण म्हटलंय का ही हॅझिंग गॉन टू स्कूल. हॅझिंग कधी करू शकतो, कारण हे हेल्पिंग वर्ब आहे. इथं पण बघा, दे हॅव गॉन टू स्कूल, इथं आपण हे नाही करू शकत, दे हॅव्हिंग गॉन टू स्कूल. इथं मी तुम्हाला आयएनजी नाही लावू शकत हॅवला, कारण हे हॅव हे जे आहे हे माझं हेल्पिंग वर्ब आहे, मेन वर्ब. हा, जर ते मेन वर्ब असेल तर तुम्ही आयएनजी लावू शकता, कारण मी तुम्हाला तेच सांगितले की आयएनजी आपण फक्त आणि फक्त मेन वर्बलाच लावतो. जर ते मेन वर्ब असेल तर बिंदास लावा, जसं आय एम हॅव्हिंग माय डिनर, तिथं पॉसिबल आहे, कारण तिथं ऍम हे हेल्पिंग वर्ब होतं आणि हॅव हे मेन वर्ब होतं, म्हणून आय एम हॅव्हिंग माय डिनर तिथं पॉसिबल होतं. पण जर तो हेल्पिंग वर्ब असेल तर हेल्पिंग वर्बला तुम्ही आयएनजी नाही लावू शकत. तुम्ही फक्त आणि फक्त टोटल इंग्लिश मध्ये मेन वर्बच्या बेस फॉर्मलाच आयएनजी लावू शकता. सो कंटिन्युअस टेन्स म्हणजे वर्ब आयएनजी, मेन वर्ब आयएनजी. कंटिन्युअस टेन्स म्हणजेच काय, इथं लिहितो मी, इथं खाली लिहिले मेन वर्ब आयएनजी. म्हणजे कुठलाही कंटिन्युअस टेन्स घ्या, तुम्हाला काय करावं लागेल, मेन वर्ब आयएनजी लावावं लागणार. इटिंग, टॉकिंग, टीचिंग, लाईक दॅट. हा, आता याच्यामध्ये हे फक्त लक्षात ठेवा. आता सपोज फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये जर मला पास्ट टेन्स यूज करायचं, प्रेझेंट टेन्स यूज करायचं असेल, तर मी इज एम आर लावणार, इज एम आर इटिंग वगैरे, हे मी तुम्हाला नंतर शिकवेल. त्याच जर मला पास्ट कंटिन्युअस टेन्स करायचं असेल तर इज एम आर कडून मी वॉज वेल लावणार, आय वॉज इटिंग वगैरे वगैरे. आणि प्रेझेंट फ्युचर टेन्स असेल तर विल बी इटिंग. म्हणजे याचा अर्थ बेस लॉजिक याचं सेम राहणार आहे. तुम्ही आयएनजी कंटिन्युअस टेन्स मध्ये कुठलाही टेन्स लावा, म्हणून मी इथं लिहिलंय की बी प्लस वर्ब आयएनजी. बी म्हणजे इज एम आर जे आहेत ना ते बीचेच फॉर्म येते, लक्षात ठेवा. बी हा मेन वर्ब आहे आणि इज एम आर वॉजवेअर हे सगळे बीचे सब टाईप येतं किंवा सब फॉर्म येतं. सो कंटिन्युअस टेन्स मतलब वर्ब, आता नसेल समजत तेवढं लक्षात ठेवा, कंटिन्युअस टेन्स मतलब वर्ब आयएनजी. आणि जेव्हा तुम्ही जर सपोज हे स्ट्रक्चर जर पाठ करत असाल, ते सगळ्याच्या सगळे नाही पाठ करायचे, सिंपल मी सांगतो तेवढंच पाठ करा. कारण काय असतं माहितीये का, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं की जेव्हा आपण टेन्सेस मध्ये जेव्हा टेन्सेस चेंज करतो, प्रेझेंटचा पास करतो किंवा पासचा फ्युचर करतो, आपण फक्त आणि फक्त वर्ब्सला बदलतो. मी तुम्हाला मग आत्ताच सांगितलं होतं स्टार्टिंग सेशनच्या स्टार्टिंगला, वर्ब हा एकटा असा शब्द असतो जो तुम्हाला टेन्सचं ज्ञान नॉलेज देतो. मग वर्ब मध्ये हेल्पिंग असेल किंवा मेन वर्ब असेल. सो तुम्ही जर स्ट्रक्चर एखादा पाठ करत असाल तर लक्षात ठेवा, हे दोन शब्द फक्त लक्षात ठेवायचे. म्हणजे दोन शब्द म्हणजे कसं, कंटिन्युअस मतलब मेन वर्ब आयएनजी, कंटिन्युअस म्हणजे मेन वर्ब आयएनजी, एवढंच लक्षात ठेवायचं. कंटिन्युअस टेन्स मतलब मेन वर्ब आयएनजी. जर तो प्रेझेंट असेल तर मग बीच्या ऐवजी इथं इज एम आर येणार, कारण हे इज एम आर बीचेच फॉर्म येतं. प्रेझेंट कंटिन्युअस असेल, म्हणजे सपोज जर मी प्रेझेंट कंटिन्युअस लावला तर इज एम आर वर्ब आयएनजी येणार, म्हणजे आय एम इटिंग, आय एम टॉकिंग. पास्ट लावला तर वॉज वेअर प्लस वर्ब आयएनजी येणार, आय वॉज टॉकिंग, आय वॉज इटिंग. फ्युचर लावला तर विल हा एक्स्ट्रा लागतो, मी तुम्हाला का लागतो ते नंतर लॉजिक सांगेल. विल प्लस बी, विल बी इटिंग, आय विल बी इटिंग, आय विल बी टॉकिंग, लाईक दॅट. पण बेस लॉजिक हे लक्षात ठेवा, कंटिन्युअस टेन्स म्हणजे असं. त्याच्यानंतर नेक्स्ट घेतो मी परफेक्ट टेन्स. हे तुम्हाला नंतर, हे जस्ट एक ओव्हरव्ह्यू देतो, नसेल समजलं तर डोंट वरी, आपण डिटेलमध्ये खाली घेणार आहोत. पण जस्ट एक तुम्हाला लॉजिक सांगतोय की लॉजिकली कसं शिकायचं. नेक्स्ट आहे परफेक्ट टेन्स. कंटिन्युअस टेन्स मी तुम्हाला सांगितलं आता, कंटिन्युअस टेन्सचं लॉजिक सांगितलं. कंटिन्युअस टेन्स इज नथिंग बट मेन वर्ब आयएनजी आणि इन प्रोग्रेस असते ऍक्शन कुठली. आणि टेन्सेस बोलतोय आपण, टेन्सेस शिकतोय म्हणजे वी आर टॉकिंग अबाउट अगेन ऍक्शन. आता इथं परत सेम सेम चीज. परफेक्ट टेन्स म्हणजे ज्याचा अर्थ लक्षात घ्या, कुठलीही मेन वर्ब ऍक्शन आता ती आपल्याला कम्प्लिटेड दाखवायची. कम्प्लिटेड म्हणजे पूर्ण झाली. लक्षात घ्या, दोघांमधला फरक नीट लक्षात घ्या. वरती मी तुम्हाला काय म्हटलं होतं की कंटिन्युअस टेन्स मतलब मेन वर्ब म्हणजे मेन वर्ब आयएनजी, म्हणजे याचा अर्थ ती ऍक्शन जी आहे, मेन ऍक्शन, ती इन प्रोग्रेस आहे. परफेक्ट टेन्स म्हणजे तीच ऍक्शन जी आहे ती आता कम्प्लिटेड झाली, त्याचं स्टेट बदलले. बघा इथं ती वरती इन प्रोग्रेस होती, इथं कम्प्लीट झाली. म्हणजे परफेक्ट हा शब्द जेव्हा मी म्हणतो, अगेन कंटिन्युअस टेन्स सारखंच, कंटिन्युअस टेन्स जेव्हा मी तुम्हाला म्हणतो, इट मीन्स तुमच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त मेन वर्ब आयएनजी आलं पाहिजे. तसंच परफेक्ट टेन्स जेव्हा मी म्हणतो तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये फक्त एवढंच आलंय, परफेक्ट टेन्स म्हणजे हा सरांनी सांगितलं होतं की ऍक्शन आपली कम्प्लिटेड पाहिजे, कुठलीही ऍक्शन. आणि ऑब्व्हियसली मी तुम्हाला आता सांगितलं, कम्प्लिटेड किंवा इन प्रोग्रेस ही फक्त आपण ऍक्शनच दाखवू शकतो, नाऊन प्रोनाऊनला आपण कम्प्लिटेड इन प्रोग्रेस नाही दाखवू शकत, लक्षात ठेवा. सो कंटिन्युअस टेन्स म्हणजेच कुठली ऍक्शन इन प्रोग्रेस असते. परफेक्ट टेन्स म्हणजे कुठलीही ऍक्शन कम्प्लीट असते. आणि अगेन इथं आय एम टॉकिंग अबाउट मेन वर्ब. हेल्पिंग वर्बला आपण इन प्रोग्रेस मध्ये नाही दाखवू शकत, लक्षात ठेवा, आपण मेन वर्बलाच दाखवू शकतो. ठीक आहे. सो परफेक्ट टेन्स जेव्हा मी म्हणेल तेव्हा लक्षात ठेवायचं कम्प्लिटेड क्रिया, कुठलीही कम्प्लिटेड क्रिया. याचं मी तुम्हाला मराठी लॉजिक जेव्हा आपण डिटेलमध्ये टेन्स घेऊ तेव्हा सांगेल. कुठलीही क्रिया कम्प्लीट, आता कम्प्लिटेड क्रिया कशी दाखवतात तुम्हाला मराठीतले क्रियापद सांगतो. मराठीतले क्रिया तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. जर त्याचा बेस फॉर्म जर मी यूज केलं तर खाणे, पिणे, आणणे, रडणे, धोणे, जाणे, करणे, हे सगळे काय येतं, क्रियापद येतं. याला म्हणतात मेन वर्ब. मी तुम्हाला कट टू कट मराठी शिकवणार आहे आता जेव्हा टेन्सेस सुरू करतो. करणे, जाणे, ओरडणे, जे काय असेल ते व्हॉट एव्हर, हे सगळे आपले मेन वर्ब आहेत. कुठले, मराठी मधले.
ठीक आहे. आता जर तेच मला कम्प्लिटेड दाखवायचे, ही मी लॉजिक तुम्हाला परफेक्ट टेन्स शिकवताना शिकवणार आहे, पण जस्ट एक सांगतो. खाणे ही जी क्रिया आहे ना, ही जर आपण मराठीमध्ये कम्प्लिटेड दाखवायची असेल ना, तर शक्यतो आपण त्याच्या शेवटी ल लावतो. म्हणजे कसं, खाल्लं. त्यानंतर पिणे जी आहे, पिलं. ठीक आहे. करणे जी आहे, त्याला आपण केलं. मी मुद्दामून सांगतोय, आय नो ही ट्रिक थोडी फनी आहे माझी, बट फनी आहे की नाही हे इम्पॉर्टंट नाहीये. जर ती ट्रिक काम करते ते इम्पॉर्टंट आहे. जर तुमची ट्रिक जर काम करते ना, किंवा वर्क करते, किंवा त्याच्याने जर स्टुडंट्सला कळते, तर ती ट्रिक कितीही फनी असू द्या, काही फरक पडत नाही. जाणेला गेलो, काइंड ऑफ. ओरडणेला ओरडलो, काइंड ऑफ. आता हे ऑब्व्हियसली ल लो हे काय येतं, कारण पर्सन वर डिपेंड आहे. जर मुलगी असेल तर ओरडले येतं, किंवा ओरडली, ती माझ्यावर ओरडली. मुलगा असेल तर तो माझ्यावर ओरडला, किंवा मी त्याच्यावर ओरडलो. ऑब्व्हियसली जेंडर नुसार हे चेंज होतं, हे तुम्हाला नंतर सांगेल. पण मराठीमध्ये आपण असं दाखवून कुठलंही क्रियापद किंवा कुठलीही ऍक्शन कम्प्लिटेड दाखवू शकतो. हे असं दाखवून, असं लावून. याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं आता मराठी क्रियापदावर थोडं लक्ष द्यावं लागेल. ऍटलिस्ट ते कुठलं क्रियापद कम्प्लिटेड आहे, कुठलं इन प्रोग्रेस आहे, ते तुम्हाला थोडंसं लक्ष द्यावं लागेल. मी ट्रिक सांगणार आहे जेव्हा आपण डिटेल टेन्स मध्ये जाऊ, वन बाय वन. पण सध्या एवढं लक्षात ठेवा. एक सिंपल ट्रिक सांगितली की कुठलाही परफेक्ट टेन्स जो असतो, मग तो पास्ट असू द्या, प्रेझेंट असू द्या, फ्युचर असू द्या, कुठलंही असू द्या. 3 आपल्याकडे मेन टाईप येतं: पास्ट, प्रेझेंट, फ्युचर. पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर. त्याच्यामध्ये कुठलाही टेन्स असू द्या, पण मेन लॉजिक काय, परफेक्ट टेन्स म्हणजे कम्प्लिटेड ऍक्शन. ऍक्शन जी असते ती तुम्हाला कम्प्लिटेड दाखवायची असते. सो थोडंसं लॉजिक म्हणून म्हटलं, लॉजिक सगळीकडे सेम असणार आहे. तुम्ही प्रेझेंट टेन्स वापरा, सॉरी पास्ट टेन्स वापरा, किंवा फ्युचर टेन्स वापरा, पण याचं जे परफेक्टचं लॉजिक आहे ते सेम असणार आहे. आणि कम्प्लिटेड क्रिया इंग्लिशमध्ये V3 ने दाखवतात, हे लक्षात ठेवा. व्हर्बचा थर्ड फॉर्म, ज्याला आपण पास्ट पार्टिसिपल म्हणतो. मराठीमध्ये मी तुम्हाला ट्रिक सांगितली की कसं कम्प्लिटेड दाखवतात. इंग्लिशमध्ये व्हर्बचा थर्ड फॉर्म जो आहे, ज्याला पास्ट पार्टिसिपल म्हणतो, तो लावून सेकंड फॉर्मनी पण दाखवू शकतो आपण. पण मी तुम्हाला डिफरन्स सांगेल काय एक्झॅक्टली. पण परफेक्ट टेन्स मध्ये आपण V3 लावतो. सो जसं मी तुम्हाला आता वरती एक ट्रिक सांगितली होती इंग्लिशची, की कंटिन्युअस टेन्स मधलं व्हर्ब आयएनजी, मेन व्हर्ब आयएनजी सांगितलं होतं. तसं इथं जेव्हा मी तुम्हाला परफेक्ट टेन्स म्हणतो, तर याच्यामध्ये पण सेकंड मुद्दा लक्षात ठेवायचा: मेन वर्ब पास्ट पार्टिसिपल, म्हणजे त्याचा थर्ड. म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या, कुठल्याही परफेक्ट टेन्स मध्ये तुम्हाला मेन वर्बचा थर्ड फॉर्मच यूज करावा लागतो. म्हणजे याचा अर्थ जेव्हा जेव्हा मी तुम्हाला परफेक्ट टेन्स म्हणेल, दोन गोष्टी तुमच्या डोक्यात आल्या पाहिजे. परफेक्ट टेन्स म्हणजे कम्प्लिटेड क्रिया, कुठलीही क्रिया आपण कम्प्लिटेड दाखवतो, आणि त्याच्यानंतर मेन वर्बचा पास्ट पार्टिसिपल आपण यूज करतो कम्प्लिटेड परफेक्ट टेन्स मध्ये. मग तो जर आता प्रेझेंट असेल, प्रेझेंट परफेक्ट, आता आपण टेन्स मेन टेन्स कडे येऊ. तो जर प्रेझेंट परफेक्ट असेल तर आपण हॅव हॅज लावतो ऍज अ हेल्पिंग वर्ब. डोंट वरी, आता नाही समजलं तर पुढे समजेल, आपण डिटेलमध्ये घेणार आहोत. प्रेझेंट टेन्स असेल तर हॅव हॅज लावायचा, बाकी पुढचं सेम राहील, मेन वर्ब पास्ट पार्टिसिपल. पास्ट टेन्स असेल तर हॅड लावायचा, अगेन हॅड, मेन वर्ब पास्ट पार्टिसिपल. आणि फ्युचर असेल तर विल और शाल हॅव, आय विल हॅव, आय शाल हॅव, आणि मेन वर्ब पास्ट पार्टिसिपल. म्हणजे बेस लॉजिक सेम असणार आहे. बेस लॉजिक काय आहे, की मेन वर्बचा पास्ट पार्टिसिपल, कारण परफेक्ट टेन्स जो आहे तो कम्प्लिटेड ऍक्शन दाखवतो. हा, मग जर तुम्ही प्रेझेंट टेन्स जर वापरत असाल, इथं मी लिहिले, जर तुम्हाला प्रेझेंट प्रेझेंट परफेक्ट जर वापरायचं असेल, तर हॅव हॅज प्लस V3 लावायचा. V3 म्हणजेच पास्ट पार्टिसिपल. पास्ट दाखवायचा असेल तर ह्या हॅव हॅजचा हॅड करायचा, अगेन V3 सेम राहणार, म्हणजेच पास्ट पार्टिसिपल. आणि फ्युचर जर दाखवायचं असेल तर विल लावायचा इथे एक्स्ट्रा, विल किंवा शाल, हॅव हॅज प्लस, इथं हॅज तर येणार नाही, फक्त हॅव येईल, विल हॅव आणि V3 म्हणजे वर्बचा थर्ड फॉर्म किंवा पास्ट पार्टिसिपल. म्हणजे बेस लॉजिक सगळीकडे सेम आहे. कंटिन्युअस टेन्स मेन वर्ब आयएनजी, पास्ट टेन्स वर्बचा थर्ड फॉर्म. फक्त बदलतं काय, हे हेल्पिंग वर्ब बदलतात. मी तुम्हाला तेच सांगितले की टेन्सेस मध्ये वर्ब मध्ये दोन्ही बदलू शकतात, मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब. हे दोनच शब्द असे असतात, म्हणजे इन शॉर्ट एकच शब्द की जो तुम्हाला टेन्सचं नॉलेज देतो. किंवा तुम्हाला जर टेन्स बदलायचं असेल तर हे दोनच शब्द बदलावं लागतं, दोन पैकी कुठला तरी एक. ऑब्व्हियसली मला जर याचा प्रेझेंट टेन्स प्रेझेंटचा पास करायचा, तर मी तर हॅव ह्याच्या ऐवजी हॅड करणार, पण हे V3 सेम राहणार. सो हे लॉजिक आहे त्याचं. आता जरी नसेल कळलं तर तुम्हाला हळूहळू कळेल, डोंट वरी. ठीक आहे. आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स काय, हे दोघांचं कॉम्बिनेशन आहे. परफेक्ट कंटिन्युअस टेन्स दोघांचं कॉम्बिनेशन आहे. दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे कसं, त्यांनी खूप लॉजिक लावून ग्रामर बनवले. तुम्हाला सांगतो दोघांचं कॉम्बिनेशन कसं. कंटिन्युअस टेन्स मध्ये काय असतं, वर्ब आयएनजी असतं, म्हणजे त्यांनी इथं वर्ब आयएनजी लावले, बरोबर, कंटिन्युअस टेन्स. त्याच्यानंतर परफेक्ट टेन्स म्हणजे काय असतो, कम्प्लिटेड ऍक्शन असते, म्हणजे परफेक्ट टेन्स म्हणजे हॅव हॅज प्लस V3 असतो, बरोबर. मग त्यांनी काय केलंय, हॅव हॅज इथं लावलंय, आणि इथं बी एक वर्ब घेतलंय, आणि त्याचा V3 त्यांनी ऑलवेज केलाय. बीचा V3 बीन होतो.
बी हे जे वर्ब आहे ना, मेन वर्ब, त्याचा बी, वॉज, वेअर आणि बीन होतो. सो मग त्यांनी काय केलं, दोघांचं कॉम्बिनेशन करून परफेक्ट टेन्स पण, म्हणजे इथं बघा ना, कंटिन्युअस, परफेक्ट कंटिन्युअस, म्हणजे हे दोन मिळून हा झाला परफेक्ट टेन्स. आणि हा वर्ब आयएनजी म्हणजे नथिंग बट कंटिन्युअस टेन्स. मी तुम्हाला सांगितलं होतं, कुठल्याही वर्बला जेव्हा आपण आयएनजी लावतो तो कंटिन्युअस टेन्स असतो. सो वर्ब आयएनजी म्हणजे कंटिन्युअस टेन्स, आणि परफेक्ट म्हणजे हॅव ॲज आणि V3. हा V3, V3 कशाचा आहे, बीचा. बी हे आपलं मेन वर्ब आहे, बीचा थर्ड फॉर्म बीन आहे, लक्षात ठेवा. आणि हा फिक्स असतो, हा बदलत नाही कधीच. जरी याचा तुम्ही टेन्स बदलला, याचा हा प्रेझेंट टेन्सचा स्ट्रक्चर आहे, जर तुम्ही याचा पास्ट टेन्स केला तर इथं हॅड होऊन जातं फक्त हॅव ॲजचं. हे बीन ॲज इट इज राहतं, वर्ब आयएनजी ॲज इट इज राहतं. फ्युचर टेन्स बनवला तर फ्युचर टेन्सच्या इथं स्टार्टिंगला विल किंवा शाल आणि हॅव येतं, जसं वरती आलं होतं तसंच, विल हॅव या फिर शाल हॅव. आणि V3 सेम राहतो, तसंच इथं पण आहे, विल किंवा शाल हॅव. बीन पण सेम राहणार, VING पण सेम राहणार. सो हे ते लॉजिक, हे मी तुम्हाला त्याचं लॉजिक सांगितलं की हे स्ट्रक्चर कसं बनलं. हे जर तुम्हाला नसेल समजलं तिथं ओके, हळूहळू आपल्या तुम्हाला गोष्टी समजतील. सध्या फक्त एवढं लक्षात ठेवा, ठीक आहे. तर हे झालं त्याचं जनरल स्ट्रक्चर. आणि सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा आपण टेन्सेस शिकतो ना, तेव्हा तुम्हाला हे सेंटेन्सचे टाईप शिकणं खूप महत्वाचं आहे. ते टेन्सचे टाईप होते, हे जे मी तुम्हाला शिकवलं हे टेन्सचे टाईप येतं, सिम्पल, कंटिन्युअस, परफेक्ट, परफेक्ट कंटिन्युअस. आणि आता हे जे तुम्हाला सांगतो हे सेंटेन्सचे टाईप येतं, हे आठवते, पॉझिटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स, क्वेश्चन सेंटेन्स, WH क्वेश्चन. हे तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे. आता याची प्रॅक्टिस आपल्याला हळूहळू घ्यायची. याची आधी मराठी प्रॅक्टिस घेऊ, त्याच्यानंतर इंग्लिश प्रॅक्टिस घेऊ. मी तुम्हाला इंग्लिशचं पण लॉजिक सांगितले, मराठी पण लॉजिक सांगितले. कुठलंही सेंटेन्स ज्याच्यामध्ये नाही हा शब्द नाही तर झालं पॉझिटिव्ह सेंटेन्स. मी मुलगा आहे, मी मुंबईला जाईल, मी असं करेल, मी हे ते करत आहे किंवा मी ते करेल, ते झालं पॉझिटिव्ह सेंटेन्स. हे पण तिन्ही टेन्स मध्ये येऊ शकतं, प्रेझेंट, पास्ट, फ्युचर. कारण याच्याशिवाय दुसरी कुठल्याही भाषेमध्ये काहीच नाही. म्हणजे भाषेमध्ये आपण जेवढे काही सेंटेन्स बोलतो हे सगळेचे सगळे ह्या चार मध्येच बसतात, हे मी तुम्हाला शिकवलं होतं. निगेटिव्ह सेंटेन्स कुठला असं ज्याच्यामध्ये आपण नाही लावतो, मी मुलगा नाही, मी तिकडे जात नाही, मी जाणार नाही, हे झाले निगेटिव्ह सेंटेन्स. क्वेश्चन सेंटेन्स कुठला असतो, जो पॉझिटिव्ह सेंटेन्सच्या शेवटी आपण का लावतो. मी जेवलो का, मी जेवलो हा पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, त्याच्याऐवजी का लावायचं त्याच्या पुढे, मी जेवलो का, त्याचा आन्सर हमेशा तुम्ही येस नो मध्ये देऊ शकता. मी मुंबईला जाईल हा पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, त्याच्या शेवटी का लावायचं, मी मुंबईला जाईल का. हे झालं माझं क्वेश्चन सेंटेन्स. आणि WH क्वेश्चन म्हणजे जशी WH ची फॅमिली असते इंग्लिशची, वेन, वाय, वेअर वगैरे, तशी मराठीची के ची फॅमिली असते, काय, कुठे, केव्हा. तर ते आपण वापरतो, म्हणजे मी कुठे जाईल, मी केव्हा जाईल. त्याच्यामध्ये काय, कुठे हे जे शब्द असतात ते मध्ये कुठेतरी येतात. मी कुठे जाईल, मी कधी जाईल. इथं का हा शेवटी येतो ऑलवेज. मी जेवलो हा माझा पॉझिटिव्ह सेंटेन्स झाला, त्याच्या शेवटी का लावला की तो ऑटोमॅटिक क्वेश्चन बनतो, मी जेवलो का, लाईक दॅट. तसं WH काय, कधी, कुठे, केव्हा असं आपण युज करतो. तर हे झाले सेंटेन्सचे 4 टाईप. हे सेंटेन्सचे 4 टाईप आहेत, लक्षात ठेवा. तसे टोटल 6 आहेत, पण 4 इम्पॉर्टंट